केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ दौऱ्यात विविध राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करत संविधानिक मूल्यांचं पालन करण्याचं आवाहन केलंय। रूपाताई नागसेन मानकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त ते यवतमाळात आले होते। पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी देशातील सर्व धर्मांचे सण आणि उत्सव शांततेत उत्साहात साजरे व्हावेत असं मत व्यक्त केलंय। हिंदू मुस्लिम जातीय आणि भाषिक वाद हे देशासाठी नवीन नसले तरी संविधानिक पदावरील लोकप्रतिनिधींनी वादग्रस्त वक्तव्य टाळावेत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय। यावेळी मुस्लिम समाजालाही EWS आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचं सांगत लोकसंख्या नियंत्रणाबाबत त्यांनी भूमिका मांडली। तसेच पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आखाती देशातील युद्धजन्य स्थिती कारणीभूत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। सोशल मीडिया आहे। तुम्ही काँग्रेस जनता पार्टी स्थापन झाल्याची घोषणा केलेली आहे, पण त्याचा कोण अध्यक्ष आहे, कोण नाही। आणि अशा किती काँग्रेस पार्ट्या उभ्या राहिल्या तरी मोदी सरकारला धोका नाही आहे। राहुल गांधी म्हणत असले की मोदी 1 वर्षानंतर जाणार आहे। राहुल गांधीला माहीत नाही की मोदी तर लवकर जाणार नाही आहे। राहुल गांधी मात्र विरोधी पक्ष नेते पदावर येणार आहे। त्या वेळेला राहुल गांधीला माझी शुभेच्छा आहे, त्यांनी विरोधी पक्ष नेते पाहू आणि आम्ही आमचा NDA मजबूत आहे, आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे आणि 29 पर्यंत आपलं सरकार राहणार आहे। त्यामुळं राहुल गांधींनी जरी काय म्हटलेलं असलं तरी त्यांच्या भूमिकेमध्ये शक्यता अजिबात नाही। त्यामुळं आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी असल्यामुळं काय आमचं सरकार जाण्यात विषय येत नाही। आम्ही सर, आपण MLC एक आपल्याला द्यायचं, आपल्याला माहीत आहे की जे 10% आरक्षण इकॉनॉमिकल शिक्षणचं EWS केलेलं आहे, त्या आरक्षणाचा मुस्लिम समाजाला फायदा होतो। त्या कायद्यामध्ये अशी काय जाचं गाठ नाही की मुसलमानांना देऊ नये। जी फॅमिली SC ST OBC येत नाही आहे त्या फॅमिलीला 10% आरक्षणाचा फायदा द्यायचा, अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे आणि त्यामध्ये मुस्लिम कम्युनिटीच्या अनेक फॅमिलीला त्याचा फायदा होतो। त्यामुळं आणि सरकारने ज्या योजना राबवलेल्या, जनधन योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, मुद्रा योजना आहे, या सर्व योजनांचा फायदा मुस्लिम कम्युनिटीला झालेला आहे। त्यामुळं काँग्रेस पक्षाची डिवाइड अँड रूलची पॉलिसी आहे। काँग्रेस पक्षाने समाजामध्ये खूप पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। 60 वर्ष सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला महात्मा गांधींसोबत साकार करता आलं नाही। गांधी टोपी घालून गांधीवादी होऊ शकत नाही, त्याला गांधींनी ही भूमिका मांडलेली आहे। दलितांना न्याय देण्याची भूमिका मांडली, दलितांवरती अजिबात अत्याचार होता कामा नये ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे। पण आज सुद्धा दलितांवर अत्याचार होता। त्याचं कारण हेच आहे की काँग्रेस पक्षाने समाजामध्ये एकता निर्माण करण्यासाठी समाजामध्ये खूप वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे। धर्माधर्मामध्ये वाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं कधी कधी आपल्याला अशा प्रकार पाहायला मिळतात। तर मला आठवतं आहे की 1992 मध्ये बाबरी मस्जिद ज्या वेळेला त्या ठिकाणी पाडण्यात आली, त्यावेळेला मुंबईमध्ये काय, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI अशी माहिती झाली होती। शिवसेना भाजप शिवसेनेची ताकद किती होती, 70% शिवसेना आणि 3% BJP असं होतं। 2014 पासून हे झालं की 80% झाली BJP, 20% किंवा 20-25% राहिली की शिवसेना राहिली, म्हणजे त्यांची ताकद। मग ज्यावेळेला माननीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका त्यांनी मांडली आणि RPI ज्यावेळेला त्यांच्यासोबत गेला त्यावेळेला युतीची महायुती असा शब्द विचार करण्यात आला। पण आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे महायुतीमध्ये आल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा मोठं कमी झालेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा सभा मिळत नाही।
कोणतरी आम्हाला असायला पाहिजे होता. तर आम्ही त्याचं आत्मपरीक्षण करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत. कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती. आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेची तयारी केली होती. तर हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाही आहे. पॉलिटिकल आम्ही सुद्धा समजा जागा त्यांनी दिल्या नाही. तर काही जागा आम्ही आमच्या बळावर पैसे निवडून आणायच्या, अशा दुसऱ्या जातीला आपण आपल्यासोबत आणायचं. मराठा, कुणबी, माळी, मुस्लिम आहेत याला आपल्यासोबत आणायचं. म्हणून एक आम्हाला सत्तेमध्ये सहभाग मिळण्यामध्ये या काही टक्के आमच्या अडचणी आहेत. आणि मित्रपक्षाकडूनही BJPकडूनही आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी राष्ट्रवादीत म्हणणं असं आहे की आम्ही किती कुठेमध्ये आहोत. मला काही मिळायचं असेल उद्या सत्तेचं महामंडळ किंवा काय तर BJPच्या कोट्यातून ते मिळायला पाहिजे. त्याप्रमाणे आमचा प्रयत्न आहे. आम्हाला एक देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे होती आणि एक MLC आम्हाला नक्की मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि RPL एकदम अशा पद्धतीने अवॉइड करू नये असं आपली भूमिका आहे. पण आपण सगळे पत्रकार आपण आला आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. पेन पूर्व विभागात प्रथमच मावळा प्रतिष्ठानाच्या वतीने गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या भव्य धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन या सोहळ्यात होणार आहे. हा कार्यक्रम 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता वाकेश्वर वाकरूळ येथील भव्य मैदानावर आयोजित करण्यात आलाय. तर त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. कार्यक्रमस्थळी 4,000हून अधिक भाविकांची बैठकीची व्यवस्था करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळीचा विशेष सत्कारही करण्यात येणार असल्याचं माहिती आयोजकांनी दिली. पेन पूर्व विभागात प्रथमच असा मोठा धार्मिक सोहळा होत असल्याने नागरिक आणि भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. नमस्कार, जय शिवराय आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी. मावळा प्रतिष्ठान पेण रायगड यांच्या वतीनं गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा कार्यक्रम वाकरूळ येथील वाकेश्वराच्या मंदिरामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन सोहळा होणार आहे. आणि हा पहिल्यांदाच ह्या भागात होत असल्या कारणानं हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. कीर्तन ही महाराष्ट्रातील संत परंपरा आहे. कीर्तनाने आपण आपल्या सगळ्यांना संस्कार, आपल्या सगळ्यांना चांगली जाणीव, चांगलं वळण ह्या गोष्टींसाठी कीर्तनरूपी सेवेचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे. आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्या सगळ्यांनाच शांतता आणि समाजाला एकतेचं एखादं मंत्र देण्याची गोष्ट कीर्तनातून चांगल्या प्रकारे करता येईल असा विचार सगळ्यांनी करून आपण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये वाकरूळच्या वाकेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेलं आहे. मी या व्हिडिओद्वारे आपल्या सगळ्यांना निमंत्रणही देतो आणि विनंती करतो की कीर्तन हे 5 ते 7 या वेळेतच चालू होणार आहे. कारण महाराजांना पुढील कीर्तन असल्या कारणानं वेळेवर कीर्तन चालू होणार आहे. आणि हे कीर्तन पहिल्यांदा इथं होत असल्या कारणानं आपण बघत असाल की भव्य असं व्यासपीठ, खूप सुंदर असं ग्राउंड ज्याच्यामध्ये 4-5 हजार लोक व्यवस्थित बसतील असं नियोजन आपण केलेलं आहे. म्हणजे मावळा प्रतिष्ठानच्या द्वारे, ग्रामस्थांच्या द्वारे ह्या भागाच्या सर्व लोकांच्या मदतीनं हे सगळं नियोजन आपण करत आहोत. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या कीर्तन सेवे रूपेला या. आपण आलात हीच मावळा प्रतिष्ठानला बळ देणारी बाब आहे. आपली उपस्थिती ही महत्वाची आहे आणि आपण सगळ्यांनी येऊन या कीर्तनाचा, श्रवणाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात पुन्हा एकदा घरफोडीची घटना समोर आली आहे. आमटेम येथील 5 आंबेवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल 4,80,000 रुपयाचा ऐवज लंपास केलाय. मिळालेल्या माहितीनुसार घरमालक वासंती विश्वनाथ तांबोळी या कुटुंबियासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून प्रवेश केला.
त्यानंतर घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपयाचं रोख रक्कम चोरून नेली। या चोरीत सोन्याची चेन, हार, नथ आणि रोख रक्कम असा एकूण 4,80,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पोलीस पुढील तपास करत आहेत। दरम्यान परिसरात वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मूल्यांकन प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत शेगाव तालुक्यातील वाघोली ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केलं। यावेळी ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। भाजप कार्यकर्ते उमेश भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। वाघोली ग्रामपंचायतीने ग्रामविकास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय काम केल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। मात्र अभियानाच्या मूल्यांकनात ग्रामपंचायतीवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। ग्रामस्थांनी मूल्यांकनातील गुणांकन जाहीर करणे, प्रत्यक्ष पाहणी अहवाल उपलब्ध करून देणे, पुनर्मूल्यांकन करणं आणि अधिकृत स्पष्टीकरण देण्याची मागणी प्रशासनाकडे केली। मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास 31 मे रोजी चौडी येथे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये गेल्या वर्षापासून आदर्श गाव वाघोली अतिशय हरहरीनं सहभागी झाली होती आणि जसं माझी वसुंधरा अभियान होतं तसंच मुख्यमंत्री अभियानामध्ये पण आम्ही यशस्वीरित्या अतिशय मायक्रो नियोजन करून गावातल्या सगळ्या तळागाळातील कार्यकर्त्यांना, तरुणांना, वृद्धांना, महिलांना सोबत घेऊन आम्ही प्रत्येक निकषावरती काम करत होतो। परंतु मागच्या काही दिवसामध्ये तालुकास्तरीय कमिटी तालुक्यातलं त्या ठिकाणी सर्वे करण्यासाठी आली होती। बीड जिल्हा केज तालुक्यातील विठ्ठल नागरगोजे म्हणून त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये सदस्य होते आणि त्यांच्यासोबत त्या दिवशी कमिटीमध्ये त्यांचे सहकारी म्हणून या तालुक्याचे BDO माननीय सोनल शहा मॅडम ह्या पण त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी म्हणून आल्या होत्या। तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम, उत्कृष्ट काम आम्ही करतोय हे आम्ही म्हणत नाही आहे, तालुक्यातला प्रत्येक नागरिक म्हणतोय, गावातला प्रत्येक नागरिक म्हणतोय, जिल्ह्यातला नागरिक म्हणतोय। आणि अशी असताना त्यांनी काही अर्थपूर्ण मागणी आमच्याकडे केली, आम्ही ती अर्थपूर्ण मागणी त्यांची मान्य केली नाही, म्हणून त्यांनी दुसऱ्या गावांना त्या ठिकाणी पुरस्कार दिला। आम्हीचा लढा हा पुरस्कारासाठी नाहीच आहे, मुळी आमचा लढा हा आत्मसन्मानाचा आहे, आमचा लढा हा आमच्या केलेल्या कामाच्या आणि कामाच्या निष्ठेचा आहे। परंतु ह्या केलेल्या कामाबद्दल आम्हाला आमच्या पदरात निराशा आली आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आमच्यावरती अन्याय केला, म्हणून आज आम्ही या पंचायत समिती शेवगाव कार्यालयामध्ये मुंडन आणि जनआक्रोश आंदोलन ठेवलं होतं। या आंदोलनाला गावातल्या हरेक घरातील व्यक्ती त्या ठिकाणी हरेरीनं सहभागी झाली आणि खऱ्या त्या ठिकाणी आज हे आंदोलन जरी निषेधाचं असलं त्यामध्ये पण आनंदाची गोष्ट एक अशी आहे की तालुक्यातले जवळपास 10-15 गावातले लोकप्रतिनिधी, सरपंच, जबाबदार ग्रामस्थ या आंदोलनामध्ये पाठिंबा देण्यासाठी हजर राहिले। हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने किंवा कोणत्याही वेगळ्या स्वार्थापोटी प्रेरित झालेलं नव्हतं, हे एक आत्मसन्मानाचं आंदोलन होतं आणि खऱ्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी जनता असते याचं द्योतक म्हणून आज एवढी मोठी जनता आमच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यायसाठी उपस्थित राहिली। आणि निश्चित स्वरूपात आम्ही इथून पुढच्याही कालावधीमध्ये जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच अविरत चालू राहणार आहे आणि त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। यानंतरही आम्हाला या पंचायत समितीतले काही गोडबंगाल आम्हाला येथीलच काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून माहीत होतात। आम्हाला जर इथून पुढं काही वेगळ्या पद्धतीनं त्रास द्यायचं काम केलं तर आम्ही निश्चित स्वरूपात त्यांचा पोल खोल केल्याशिवाय आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो। नाही, तुम्ही आता जो गंभीर आरोप केला आहे का तुम्हाला पुरस्कारासाठी जी आर्थिक मागणी केली गेली, ही मागणी काही लाखात होती, काही हजारात होती? लाखामध्ये आणि ती मागणी कोणी होती. केली? म्हणजे ही मागणी जी काही आमच्याकडे निरीक्षक म्हणून जे सर्वे करण्यासाठी जी टीम आली होती त्या टीमच्या माध्यमातून एक मध्यस्थी व्यक्ती होती, त्या व्यक्तीच्या माध्यमातून ही मागणी केली गेली होती आणि अवास्तव मागणी होती। ती मागणी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो। आम्ही त्यांना एवढं म्हटलं, ती काही लाखात होती का हजारात होती? लाखात होती, लाखात होती। आणि एवढं पण सांगितलं गेलं पत्रकार साहेब की तुम्ही काय नाही, पुरस्कार मिळाल्यानंतर तेवढ्या रकमेची प्रमा करा आणि काय तुमच्या खिशातून थोडे जाणार आहेत, अच्छा, असं आम्ही कधी गावात काम करत नाहीत। आणि तुम्ही जे काम केलंय तालुका पातळीवर याची सगळ्या तालुक्याला माहिती आहे, मग असं अचानक कोणी असं तुम्हाला वाटतं का हा पुरस्कार सरळ सरळ विकला गेलाय? हे अभियान
खूप चांगल्या गोष्टीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, विकसित भारताला एक मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी राबीत असतं पहा. आता सध्याची परिस्थिती अशी आहे गावखेड्यांची की खेडे ओस पडत चाललेत, शहरं पण उजाड झालेत. अशा परिस्थितीत गावाखेड्यामध्ये लोक एकतर काम करायला तयार होत नाहीत. एखादा अर्धा कार्यकर्ता गावात काम करायसाठी तयार होतो, त्याला गावकऱ्यांची पण साथ भेटते आणि ते गाव कुठंतरी नावारूपाला येतं. नाहीतर महाराष्ट्रातल्या कित्येक गावांमध्ये एखादा तरुण गावाप्रती इच्छाशक्ती ठेवून काम करायला तयार पण झाला तर त्या गावातले नागरिक उत्साही नसतात, काहीतरी वेगळे आरोप होतात आणि त्या गोष्टीमुळे ते नाउमेद होऊन काम होत नाही. परंतु एक चांगलं वातावरण वाघोली गावामध्ये तयार झालं आणि या अभियान कालावधीमध्ये एक चांगलं वातावरण होईल. अभियानात आपल्याला चांगली संधी भेटेल, शाबासकीची थाप कुणीतरी पाठीवर टाकत, या हेतून हे सगळे लोक काम करत होते. परंतु निश्चित स्वरूपात लोक चांगले आहेत, गाव चांगलं आहे, तालुक्यातली जनता चांगली आहे, परंतु भ्रष्ट प्रशासन या गोष्टीचा पाठीमागं खऱ्या अर्थाने आहे असं मला सांगायचं. नाही, मला म्हणायचं आहे हा पुरस्कार विकला गेलाय असं सरळ वाटतंय निश्चित का? स्वरूपात सगळ्या अभियानामध्ये ह्या अशा पद्धतीनंच काही पैशाची देवाणघेवाण होऊन पुरस्कार विकले जातात आणि काही म्हणजे आपल्याच तालुक्यात नाही तर आपल्या तालुक्यातून पण ज्या काही कमिट्या वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या होत्या त्यांचं पण आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा समोर आल्यानंतर आमदार आमोशा पांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुपारच्या वेळेस गट विकास अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आलाय. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची कामे रखडल्याने त्यांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत असल्याचं सांगत आमदार पाडवी यांनी संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणाची तक्रार राज्य शासनाकडे आणि मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आदिवासी भागातील नागरिकांच्या कामांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून दोषींवर निलंबनासह कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आज अक्कलकुवा तालुक्यामध्ये 3 वाजता आमचे सरपंच गेले असताना अक्कलकुवा तालुक्याच्या पंचायत समितीचा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओपासून सगळे कर्मचारी हे एक बी टेबलवर हजर नाही म्हणून असे जर बेजबाबदारीपणे राहणारे जे अधिकारी आहे, व्हिडिओपासून सगळे कर्मचारी पंचायत समितीच्या यांना ताबडतोब सीओच्या चौकशी करून निलंबित करायला पाहिजे आणि यांची तक्रार या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीकडे करणार आहे. जोपर्यंत हे निलंबित सगळे होत नाही तोपर्यंत मी काय गुपचूप बसणार नाही. कारण हा आदिवासी तालुका आहे. आदिवासी जिल्ह्यामध्ये जर अशा पद्धतीचे जर कर्मचारी राहत असेल तर यांना रीतशीर कायदेशीर यांच्यावर गुन्हे दाखल बी व्हायला पाहिजे. का आदिवासींच्या दिशाभूल करणारे अधिकारी त्यांच्यावर रीतशीर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी मी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्रीकडे करणार. सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या वीज कपाती विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी.जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ईश्वरपूर येथील महावितरण कार्यालयाला घेराव घालण्यात आला. शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत आदेश नसताना शेती पंपाचा वीज पुरवठा सकाळी आणि रात्री खंडित केला जात आहे. वाढत्या तापमानात पिकाचं नुकसान होत असून रात्री पाणी देताना शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी सलग 8 तास वीज पुरवठ्याची मागणी केली. दरम्यान महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सिंगल फेज वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनेकडून देण्यात आलाय. वाळवा व शिराळा तालुक्यातील ग्राहकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने व महावितरणनं स्मार्ट योजनाद्वारे जी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत, SC ST किंवा जनरल कॅटेगरीतले आहेत की ज्यांचा वापर गेल्या 12 महिन्यात 100 युनिट प्रति मंथ ह्याच्यापेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी शासनाने योजना आणलेली आहे. तरी माझं सर्वांना आव्हान आहे की या योजनेचा फायदा या ग्राहकांनी घ्यावा. BPL खालील म्हणजे दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी फक्त 2,500 रुपये भरायचे आहेत. त्याला आपल्याला शासनातर्फे वरची सबसिडी दिली जाते 47,500 रुपयाची जवळजवळ, की ज्याच्यामुळे त्यांना 1 किलोवॅटचं सोलरचं कनेक्शन मिळू शकतं.
SC ST कॅटेगरीतील असतील तर त्यांना 5,000 रुपये भरायचे आहेत. राहिलेले 45,000 रुपये शासन सबसिडी देणार आहे. आणि जनरल कॅटेगरीतील ज्यांचा वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे त्यांना 10,000 भरायचं आहे. शासन 40,000 सबसिडी देणार आहे. तर माझे सर्व ग्राहकांना ह्या विनंती आहे की त्यांनी ह्या योजनेचा फायदा घ्यावा, जेणेकरून सोलरचा फायदा त्यांना त्यांचं येणारं मासिक वीज बिल कमी करण्यासाठी तसेच वीज निर्मितीच्या दृष्टीनेही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. तर पुनश्च मी सर्व ग्राहकांना नम्र आवाहन करतो की या योजनेचा ईश्वरपूर विभागातील प्राप्त ग्राहकांनी जे पात्र आहेत त्यांनी त्याचा घ्यावा. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाने महावितरणद्वारे जी 7-8 तास वीज पुरवठा होत होता शेतकऱ्यांना, तो आता 6 तासावरती आणलेला आहे. यामध्ये शासनाचा कुठेतरी कुटील डाव दिसतोय. आता जे शक्तीपीठ महामार्गाचा विषय चालू आहे त्याद्वारे कुठेतरी शेतकऱ्याला संपवायचं. कसं संपवायचं तर शेतकऱ्याची वीज काढून घ्यायची, शेतीमालाला हमीभाव द्यायचं नाही. जे रासायनिक खत आहेत त्यांचा किमती भयान मोठ्या प्रमाणात शासनाने किमती वाढवल्यात. मग शेतकरी स्वतःच म्हटलं पाहिजे की मला शेती नको, मला शेती परवडत नाही बाबा, तुमची तुम्ही काढून घ्या. अशा प्रकारे शासनाने हा कुटील डाव आखलेला आहे जे आणि शेतकऱ्याला पूर्णपणे संपवायचं शासनानं डोक्यात घेतले. शासनाचा हा डाव आम्ही चालून देणार नाही. गरज पडली तर आम्ही मोठं आंदोलन उभा करू यासाठी. आणि आम्हाला 8 तास वीज पाहिजे आणि जे सिंगल वीज चालू होते ती पूर्ववत करावी एवढी माझी शासनाला विनंती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात डिझेल टंचाई विरोधात एक शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवलाय. आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांनी ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून थेट पेट्रोल पंप गाठीत प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शेती मशागतीच्या हंगामात डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जिल्ह्यात डिझेलचा पुरेसा साठा असल्याचं प्रशासन सांगत असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना रांगा लावून डिझेल मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. दरम्यान शेतकऱ्यांना तातडीने डिझेल उपलब्ध करून द्यावे आणि टंचाईची समस्या सोडवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. हे कॅनमध्ये देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बांधून या ठिकाणी आणावे लागते. यावर आपलं काय मत आहे पेट्रोल पंप चालक या नात्याने? मी पेट्रोल पंप चालक या नात्याने सांगतो की शासनाचा निर्णय आहे की बॉटलमध्ये आणि कॅनीमध्ये देऊ नका. तर आम्ही शासनाच्या पत्रानुसार आम्हाला जे पत्र आलं त्यानुसार आम्ही चालतो आहे. मागे मिटिंग झालेली आहे, त्या मिटिंगमध्येही आमदार साहेबांना सांगितलं आहे, खरात साहेबांनी, की बा कॅनीमध्ये तुम्ही थोडंफार कॅनीमध्ये द्या, पण थोडंफार कॅनीमध्ये दिल्यानंतर इथं भांडणं होतात. म्हणून आम्ही शासनाचा जे निर्णय आहे त्या निर्णयाच्या हिशोबाने चालू लागलो. तरी मलाही असा माझ्या म्हणजे पंपानुसार मलाही असं वाटते की ट्रॅक्टर जर शेतात बंद पडलं तर त्याला इथं येऊस्तोवर डिझेलसाठी मागणी करायला लोक की 10 लिटर तरी द्या, 10-15 लिटर, तर बा पंपापर्यंत ट्रॅक्टर आला पाहिजेत. तरी शासनानं 10-15 लिटरची तरी परवानगी द्यावी, तर 10-15 लिटर प्रत्येक कॅनीत द्यावा म्हणून. एक शेतकरी म्हणून कसं पाहता तुम्ही या संपूर्ण प्रकाराकडे? शेतकरी म्हणून जर पाहिलं तर खरोखर शेतकरी लोकांना पहिले तर अडचण आहेच डिझेलची. आणि त्याच्यात ते जे धंदेवाले लोक आहे ट्रॅक्टरवाले तेही त्यांचं दुरुपयोग घेतात. म्हणजे त्याला स्वतः मागणी करतात का तुम्ही डिझेल आणून द्या आणि आम्ही तुम्हाला काम करून देतो. तुमच्या असं निदर्शन आलं की मागचा जो स्टॉक होता त्यापेक्षा या 2 महिन्यात जास्त माल विकला गेला, जास्त माल काळा बाजार होता असं काय वाटतं? बिलकुल सर, काळा बाजार होत आहे, जास्त माल विकला गेलेला आहे. आणि खूप लोकांनी जे खरोखर ज्याला गरज आहे त्यांना कमी केलं, पण ज्याला गरज नाही, जे धंद्यावर लोक आहे त्यांना जास्त स्टॉक केलं असं तरी आम्हाला वाटते. जिंतूर तालुक्यात वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेलूचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी 6 गावांसाठी तातडीने 11 पाणी टँकर मंजूर केले. यामध्ये कौसडीसाठी 3, बोरीसाठी 4, तर भोसी, हनवतखेडा, शेवडी आणि वाघी धानोरा या गावांसाठी प्रत्येकी 1 टँकर मंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान पाणी पुरवठा नियमित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी GPS प्रणाली, लॉगबुक नोंदी, पाण्याची गुणवत्ता तपासणे आणि ग्राम पातळीवरील देखरेख बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच पाणी टंचाईबाबत प्रस्ताव प्राप्त होताच इतर गावांनाही आवश्यकतेनुसार टँकर मंजूर करण्यात येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आजच्या बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.